आता हे आसामचं उदाहरण आहे. आसाममध्ये हे खासदारकीचा मतदारसंघ आहे, तो एक खासदारकीचा मतदारसंघ आहे. तुम्ही जर आता बघितलं की ह्याच्यात त्यांचे जे विधानसभा मतदारसंघ आहे ते तोडत असताना अतिशय त्यांना जे योग्य आहे भाजपला त्या पद्धतीने त्यांनी हे मतदारसंघ तोडलेले आहेत. आणि याच्यामध्ये जर बघितलं 2001 ची सेन्सस घेतलंय, जनगणना 2001 ची घेतली, म्हणजे 2011 सुद्धा लेटेस्ट आहे, ते घेऊ शकले असते. पण त्यांना जे सोयीचं वाटलं काहीतरी कारण दिलं. जम्मू काश्मीरमध्ये 2011 ची वापरली आणि आसाममध्ये 2001 ची, म्हणजे मन मर्जी या भाजपकडनं केली गेली. आणि याच्यामध्ये तोडत असताना काही काही ठिकाणी तर आपण बघितले गॅप आहेत, म्हणजे एक मतदारसंघ संपला की मग दुसरा मतदारसंघ आणि परत पहिलावाला सुरू होतो. असं आसाममध्ये झालेलं. हे कशासाठी झालंय? भाजपची सत्ता आसाममध्ये यावी यासाठी असं हे डिलिमिटेशन आसाममध्ये झालंय. आणि असंच डिलिमिटेशन हे अख्ख्या भारतामध्ये लोकसभेसाठी सुद्धा आणि विधानसभेसाठी सुद्धा तिथं होऊ शकतं. एखादा खासदार काम करत असताना एवढं वेळं वाकडं जर तुम्ही मतदारसंघ तोडला, आमदारकीला तोडलं, तो कसं त्या ठिकाणी काम करणार हे कुठं ना कुठेतरी सिद्ध होतंय.